नमस्कार मित्रांनो, मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर आज आपण चाललो होतो कोरीगड किल्ल्यावरती, पण सकाळी आपल्या इकडे डोंबिवलीला ट्रेनचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे इंद्रायणी एक्सप्रेस आपली सुटली। तर आपण इंटरसिटीने पुढे आलो, पण इथं आता आपण लोणावळ्यामध्ये आणि लोणावळ्यामध्ये सुद्धा इकडे 9ची जी एस टी होती ती कॅन्सल झाली बोलतात, आता डायरेक्ट 12:30ची। तर आता आपण बघूया एस टी तर नाही आपल्याला जायला, तर बाहेर आपण बघूया आता जीप वगैरे काय भेटते का। पण एकाला आम्ही विचारलेलं 2,500 रुपये बोलला येऊन जाऊन, तर आता काहीतरी बार्गेनिंग वगैरे करून बघूया, नाहीतर मग काहीतरी वेगळा प्लॅन बनवू। हे आहे मित्रांनो लोणावळा शहर, इथं बघू शकता मगनलाल चिक्की विक्कीचे लोणावळा फेमस चिक्कीचे दुकानं इकडे आहेत। आणि आपल्यावर आज आहे गौरव, प्रतीक आहे, ऋतिक आहे आणि दीपेश आहे। पण अशा आपण आलेलो ट्रेकिंगला, आता बघूया रिक्षा किंवा टॅक्सी वगैरे काहीतरी भेटते का। आता आपण पेठ शहापूरला जाईपर्यंत रिक्षा गेलेली आहे, तर बघू शकता आता रिक्षामध्ये बसलेलो आम्ही। आणि इकडनं जाता जाता काका आपल्याला इकडे कोणते कोणते पॉईंट लागतात? लोणावळा एक मागे गेलं, इकडे त्या साईडला बघू शकता त्या साईडला, आणि पुढे बुशी डॅम, लायन्स पॉईंट वगैरे हे पॉईंट आहेत पुढे रस्त्यामध्ये जाताना। तर आता आपण जाणार आहे पेठ शहापूरमध्ये, हे कोरीगड किल्ल्याचं बेस विलेज आहे। वरती आता आपण पेठ शहापूर या बेस विलेजमध्ये आलेलो, आपली रिक्षा पाठीमागे लावली आणि इथे बघू शकता इकडे नाश्ता वगैरे करायसाठी तुम्हाला दुकानं आहेत, आणि तिथनंच वरती चढायला रस्ता वाटतं मला वाटतं। हे इथून आहे वाटतं, हे बघ इथे लावलं बोर्ड ना पार्किंग, पण हाच रस्ता असू शकतो। हा बघ इथनंच आहे, तर इकडनं आता आपल्याला वरती चढायचं आहे। इकडनं थोडे स्टार्टिंगला आपल्याला असं थोडा स्लिपरी पॅच आहे स्टार्टिंगलाच, त्यानंतर मग चांगला रस्ता आहे वरती चढायसाठी। पाऊस नाही त्यामुळे एवढं काय नाही, सुकलेलं आहे सर्व। येताना प्रॉब्लेम असा झाला की आम्ही सकाळी डोंबिवली स्टेशनला आलो आणि काहीतरी प्रॉब्लेम झालेला ट्रेनचा, तर ठाण्याकडे येणारी ट्रेनच नव्हती आणि कल्याणकडे जाणारसुद्धा नव्हत्या। तर थांबलो जवळजवळ अर्धा तास, त्यानंतर एक स्पेशल ट्रेन सोडली, ती आली जवळजवळ 5:45 आणि फुल भरून आली, त्यामुळे आम्हाला ठाण्याला यायला न भेटलं आणि इंद्रायणी एक्सप्रेस आमची सुटली। तर आम्ही प्लॅन कॅन्सलच करत होतो, पण पाठीमागची इंटरसिटी होती तिने आम्ही लोणावळ्यापर्यंत आलो। लोणावळ्यापर्यंत आल्यानंतरसुद्धा इकडं आम्ही आलो, 9ची एस टी होती, तर 9च्या नंतर आम्ही लोणावळ्याला पोचलो, पण तरीसुद्धा एस टी स्टँडमध्ये चौकशी करायला आलो दुसरी कोणती एस टी आहे का, पण तिथे आलो आणि त्यांनी सांगितलं की एस टी कॅन्सल झाली। तर मग बाहेरून आम्ही रिक्षा केली आणि आता इथपर्यंत आलो आहे। पेठ शहापूर गावातून वरती चढायला सुरुवात केलेली आहे, आणि ही सगळी आपली मंडळी, आणि इकडनं आपण खालचा निसर्ग बघू शकता। दहा मिनटं झाली चालते, आपण चढण नाही, सरळ सरळ वाट आहे चढायला। आणि इथे बघू शकता असं रस्ता दाखवण्यासाठी एरो केलं आहे, आणि झाडावरती सुद्धा मार्किंग आहे भगव्या रिबिन्सची। इथे बघू शकता इथे एक रिबिन बांधलेली आहे ब्ल्यू पर्पल। आणि पार्किंगमध्ये भरपूर गाड्या लागलेल्या, त्यामुळे वरती गर्दी असणार। बघूया आता जाऊन, खालून चढताना तर नाही एवढी। इथे बघू शकता मंदिर आहे, आता कोणत्या कोराई देवीचं नाही आहे कारण की पाषाण आहेत पूर्ण। ए कुठून आला इकडनं? इथून आपण आलो वरती सरळ सरळ, आणि गौरव तिकडे पुढे जाऊन तिकडनं पुन्हा एकदा इथे आला आहे मंदिर बघायसाठी। तर सुंदर असं एकदम जंगलामध्ये बघू शकता, पूर्ण दाट झाडी आहे, आणि त्याच्यामध्ये हे असं छोटेखानी मंदिर आहे। कशाचं आहे माहीत नाही रे, त्रिशूल आहे म्हणजे शंकराचं असावं, पिंड पण नाही, पाषाण आहेत पूर्ण। पाठीमागे पण तिकडे त्या झाडाजवळ इथे या इथे बघू शकता बॅनर लागलेला आहे,
कोराईगड किल्ला, याला कोरीगड आणि कोराईगड सुद्धा म्हणतात. इकडे सुद्धा रोड आहेत, इथपर्यंत रोड आहे. तर इथे एक स्टॉल आहे, तिथे चहा कॉफी नाश्ता वगैरे तुम्हाला भेटून जाईल. आणि वरती आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसते आणि समोर ना पायऱ्या चालू होतात. आता तर माणसं अशी गाणी बघायची ना वरून. तटबंदी बांधली, तटबंदी बांधली. तर ह्याच्यावरनं सामान नेतात काय रोपे आहे ते? नाही नाही, सामान असा सामान दगडी बिगडी. तर या बाबांचं इथे दुकान आहे, नाश्ता वगैरे करायचा असेल तुम्हाला तर इथे करू शकता. चाय कॉफी मॅगी तर या ठिकाणी बघू शकता, तिथून आपल्याला आता गडावर चढण्यासाठी पायऱ्या सुरू होतात. आणि इथे एक सूचना फलक लावण्यात आले. पाठीमागे आता आपण बघितली ती माहिती होती किल्ल्याबद्दलची, आणि इथे हे सूचना फलक आहे. कुठल्याही प्रकारचा कचरा करू नये, दारू सिगारेट पिताना आढळल्यास तुडवण्यात येईल. इथे पहिली लोक अशा आता या पायऱ्या आहेत, त्या चढत चढत आपल्याला वर जायचं आहे. आणि किल्ला जास्त मोठा नाही, आता आपण जवळजवळ 15 ते 20 मिनिटांमध्ये वरती पोहोचू. आता आपल्याला समोर दिसतील त्या फेमस पायऱ्या, जिथून पाऊस पडत असताना पायऱ्यांना पाणी पडत असतं. पेठ शहापूरच्या वाटेने वर येताना पायवाट संपल्यावर पायऱ्या सुरू होतात. पायऱ्या चढताना उजव्या बाजूला 2 खांबावर तोललेली एक गुहा आहे. गुहेच्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती कोरली आहे आणि त्याचे छोटे मंदिर बांधले आहे. इथे एक गुफा आहे आणि गुफेच्या बाजूलाच या ठिकाणी बघू शकता गणपतीचं मंदिर आहे. आणि इकडनं पाऊस चालू असला की पायऱ्यांवरनं पाणी खाली येत असतं. छान मस्त सुंदर व्ह्यू असतो. या पायऱ्यावरती जातात आणि तिथनं एक बाजूला अशी एक वाट जाते. इथे काहीतरी गुफा टाईप दिसते. इथे बघू शकता पाण्याचा टाका आहे छोटासा. मुळशी धरणाच्या पश्चिमेला लोणावळा आणि पाली यांच्या दरम्यान सवाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरबारस मावळ नावाचा प्रदेश आहे. या मावळात कोरीगड आणि घनगड असे 2 किल्ले आहेत. कोरी हे कोळी समाजातील एका पोट जातीचे नाव असल्याने या किल्ल्याला कोरीगड असे नाव मिळालं. खाली एक गुफा बघितली, त्यात पाण्याचा टाका होता. आता इथे सुद्धा एक गुफा दिसते. इथे बघूया काय आहे. इकडे सुद्धा पाण्याचे टाके तर नुसत्या गुफा आहे तिथे. आणि इकडनं थोडं भगदाड पडलेलं आहे इथे. आता आपण येऊन पोचलो मित्रांनो गणेश दरवाजाजवळ, जो हा किल्ल्याचा महाद्वार आहे. या ठिकाणी बघू शकता हा गणेश दरवाजा, इथे बोर्ड लागला आहे. आणि हा द्वार बघू शकता किती भव्य दिव्य असा दरवाजा आहे. गुहा आणि टाके पाहिल्यानंतर पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या गणेश दरवाजाजवळ पोहोचतो. हा पूर्वाभिमुख गोमुखी दरवाजा 4 बुरुजांनी संरक्षित आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. देवड्यांच्या पुढे वाट काटकोनात वळते आणि येथे असलेला किल्ल्याचा दुसरा दरवाजा
आज उद्ध्वस्त झालेला आहे. तर इथून तिथे वरती जायला रस्ता आहे, पण इथे छोटीशी वाट आहे, होऊ शकता डायरेक्ट आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. प्रवेशद्वाराजवळनं थोडं पुढे आलो की इथे बघू शकता एक गुफा आहे, म्हणजे पाण्याचं टाकू असू शकतं हे. आता पाणी सध्या तर नाही त्याच्यात. आणि इकडनंही अशी बाजूनी तटबंदी आहे पूर्ण, वरती सुद्धा बघू शकता. या ठिकाणी बघू शकता बसण्याची वगैरे सोय केलेली आहे किल्ल्यावरती. आणि ही तटबंदी आहे. आणि व्ह्यू आजचा खूप सुंदर झालेला आहे. पाऊस नाही, फक्त पाऊस असता तर आता पायऱ्यांवरती मजा आली असती, थोडा भारी व्ह्यू भेटला असता आपल्याला. पण आतासुद्धा वातावरण क्लिअर आहे. तर हा इकडचा परिसर बघू शकता, खूप सुंदर असा व्ह्यू येत आहे. आता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, इथे माझ्या पाठीमागे तुम्हाला हे रोपवे दिसत असेल, हे बघू शकता. इथे हे खालून आलं आहे तिकडनं पूर्ण. तर जे गडावरती तटबंदी बांधण्याचं काम चालू आहे किंवा इतर जी कामं चालू आहेत, हे बघू शकता दगडी वगैरे आणण्यासाठी, खालून सामान आणण्यासाठी याचा वापर केला जातो आहे, हे रोपवे. आणि खालचा इथून व्ह्यू बघू शकता. खाली डॅम आहेत 2, हा इकडे एक आहे आणि तिकडे एक दिसतो आपल्याला. गडाचा विस्तार किती मोठा आहे बघू शकता मित्रांनो. हा पाठीमागे पूर्ण तुम्ही बघताय वाटी डॅम दिसतोय. आणि ही अशी तटबंदी आहे इकडनं, या साईडला पूर्ण तटबंदी आहे बघू शकता समोर. आणि इथे काही अवशेष आणि मंदिर आहेत. आता आपण तिथे जाऊन बघूया तिथे कोणती मंदिर आहेत आणि अवशेष आहेत, जवळ जाऊन बघूया. इकडे मध्ये एक तलाव आहे, तिथे सुद्धा जाऊया. मंदिराचं ते मंदिर असावं, मंदिराच्या पाठीमागे एक तलावसुद्धा आहे. तर आता आपण पूर्ण गड एक्सप्लोअर करूया. आता सध्या इथे फोटोशूट चालू आहे बघू शकता. यांचं झालं की इकडनं आपण जाऊ. तटबंदीवरनं नको चालत जाऊया, कारण की इकडनं फक्त तटबंदी आणि खालचा व्ह्यू इकडनं सुद्धा दिसतोय आपल्याला. खाली बघू शकता वे बोट चालू आहे त्या ह्याच्यात, किंवा तिकडे बोट चालली आहे, दिसते का? हा इकडे डॅम आहे, डॅमचा बंधारा इकडे आहे आणि त्या डॅमचा बंधारा तिथे आहे. आणि तिकडे लांबसुद्धा बघू शकता आपल्या तलाव वगैरे दिसतात भरपूर. आणि आता आपण इकडनं खालून चालत चालत हे समोर जे अवशेष दिसतंय काय आहे ते जाऊन तिथे बघूया. आणि त्या साईडला तिकडे थोडी गर्दी दिसते आपल्याला, तिकडे एखादा पॉईंट असावा किंवा बुरुज वगैरे असावा, जवळ जाऊन आपण सर्व एक्सप्लोअर करूया. मगाशी जी वास्तू दाखवली होती तिच्या आता जवळ आलेले बघू शकता. तर आता इथे काय लिहिलेलं तर नाही, या साईडला काय बोर्ड आहे का बघूया आपण. इकडे सुद्धा काही बोर्ड लावलेला नाही. तर हे वाडा किंवा धान्य कोठार असावं. तर इथे कुठे बॅनर वगैरे लावलेला नाही बाहेर, त्यामुळे आपल्याला समजत नाही. पण ह्याची जी इकडे आपल्याला बघून हा वाडा असू शकतो असं वाटतंय. हे आताचं बांधकाम आहे बघू शकता. हे लाईटीची वगैरे सोय केलेली आहे इथे, कारण की सामान आणतात ते हे दगडी वगैरे कापण्यासाठी लाईट लागत असेल, त्यामुळे इथे लाईटीची सोयसुद्धा करून ठेवलेली आहे. तर आता प्रॉपर आपल्याला सांगता येत नाही कोणता अवशेष आहे. तर आता आपण जाऊया पुढे, एक मंदिर आहे तिकडे. तर इथे हा ट्रेक खूप सोपा आहे कोरीगडचा, कोरीगड, कोराईगड, बरीच नावं आहेत. तर हा ट्रेक खूप सोपा आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबतसुद्धा येऊ शकता आणि इझी आहे एकदम. इथे खूप लहान लहान पोरंसुद्धा आलेली आहेत फॅमिलीबरोबर, तुम्हीसुद्धा येऊ शकता तुम्हाला यायचं असेल तर. तिकडे ती वास्तू दिसते, तिकडनं आपण आलो पुढे चालत. ही इकडे तटबंदी होती, इथे एक छोटंसं तलाव लागलेलं आहे आपल्याला, हे तलाव आहे समोर. आणि ही तटबंदी, इकडे मंदिर आहे, पण इथे जाण्यासाठी इथे खाली एक दरी आहे. तर आपल्याला समोरच्या तटबंदीवरनं खाली उतरून तिकडनं तसं त्या साईडून यायला लागेल. तटबंदीकडे चालत आलो आहे आणि इकडे आपल्याला अजून एक छोटंसं तलाव आणि तोफ दिसलेली आहे बघू शकता इथे.
तोफ ठेवण्यात आलेली आहे इथे एकदम अशी प्रॉपर अशी. कोरीगड आपल्या सद्यस्थितीतील अखंड तटबंदीसाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला कोराईगड आणि शहागड अशा नावांनी ओळखले जाते. शहागड हे नाव गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावावरून मिळाले आहे. आणि इकडे एक छोटंसं तलाव आहे. हे तलावसुद्धा आपण बघू शकता. पुढे आपण एक तलाव बघितलं त्या साईडला आणि इथे एक तलाव आहे छोटं. तर आता आपल्याला तिथे एक पॉईंट दिसतंय ते काय बघूया जवळ जाऊन. आणि इथनं खाली उतरायचं आहे. इथनंच आहे ना? खाली उतरायला कुठं नाही रे, इथूनच आहे ना? इथूनच खाली उतरायचं वाटतं. हां, इकडे पायऱ्या दिसतात वरतून खाली उतरायचं आहे की आपण तिकडे पोहोचू. तिथे एक दरवाजा आहे, जवळ जाऊन बघूया. दुसरा गडाची वाट आहे दुसरी. ही तटबंदी बघू शकता मित्रांनो. इथे थोडी रिस्की होते उतरायला, त्यामुळे उतरत नाही. पुन्हा इकडनं वरती यायचं आहे. त्या आता बघू शकता गौरव आणि दिपेश गेलेत खाली. खाली असं काय आहे नाही, ही तटबंदी आहे. आणि त्याच्यावरती जायला तिथे मध्ये गॅप पडलेला आहे, तिथून खाली नाही उतरता येते. का उतरता येते? तो काय करतोय? उतरते वाटतं खाली. नाही उतरला ना. आणि समोर मित्रांनो बघू शकता इकडे एक रनवे सुद्धा आहे. व्ह्यू खूप भारी आहे इकडचा. तेव्हा तिथे अरे त्या गाड्या दिसतात का? त्या चालतात बघ त्यावाल्या. हां, ॲक्टिव्हिटी आहे तिकडे. तो विमान बघ कसला उडवते तो. कॅमेरामध्ये दिसणार नाही आता. तर आता आपण इथनं जाऊया पुन्हा एकदा वरती. आतापर्यंत वातावरण एकदम चांगलं होतं, ऊन होतं मस्त. आणि हे बघू शकता, समोर बघू शकता आता. हे बघा इकडे अजून पूर्ण गेलं नाही धुका, तिथे जातं आहे. एक मिनिट. आणि इकडून या साईडला खाली बघू शकता पूर्ण धुका आता येईल. धुक्याची चादर पसेल पूर्ण. त्या साईडचं इथे बघा खाली काहीच दिसत नाही आता. संपूर्ण आता ब्लर होऊन जाईल. अगोदर मस्त आपल्याला व्ह्यू भेटलेला. वरती सुद्धा धुका यायला सुरुवात झालेली. समोर बघू शकता धुक्याची चादर कशी वरती येते. या तटबंदीकडून आता आपण तिकडे आलो. धुका पुन्हा एकदा क्लिअर व्हायला लागलं लगेचच. आणि इथे आपल्याला एक छोटं पाण्याचा टाका लागलेलं आहे. जमिनीच्या खाली खोदलेलं आहे, म्हणजे आतमध्ये सुद्धा तिकडे आतमध्ये सुद्धा टाका आहे, खोल आहे. आणि ही पुन्हा एकदा तटबंदी या साईडला. आणि खाली दरवाजा आहे. आता हा कोणता दरवाजा आहे तर तिथे जाऊन बघूया आपण. टाइम लागेल. हा बघू शकता इथे गडाचा दुसरा दरवाजा आहे. आणि हे वरतून गडाच्या दरवाजाच्या वरतून तटबंदी खाली बघू शकता इकडे. गडाचा दुसरा दरवाजा कोराई देवी मंदिराच्या खाली असलेल्या 2 बुरुजांमध्ये आहे. आंबवणे गावातून येणारी वाट या दरवाजातून येते. हे प्रवेशद्वार पाहून गणेश दरवाजाकडे चालत निघाल्यावर वाटेत एक तोफ आहे. या ठिकाणी आता पाऊस आलेला आहे, पावसाने हजेरी लावलेली आहे. आणि इकडे मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे ते बघूया आता आपण. कोणतं मंदिर आहे? कोराई देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी कोराई देवीचं मंदिर आहे ते. मंदिराच्या समोरच कोराई मातेचं मंदिर आहे. त्याच्या समोर इथे हनुमानाची मूर्ती आणि खाली मला वाटतं हत्ती आहे वाटतं. बघू शकता पायाखाली हत्तीच वाटतंय. आणि हे दीपस्तंभ समोर. आणि हे कोराई मातेचं मंदिर. नोटीस लिहिली.
आणि मगाशी आपण जो बघितला चोर दरवाजा होता. पाऊस आलेला आहे आता आणि इकडे बघू शकता संपूर्ण धुकं झालं आहे पूर्ण. तर आता आपण इथे एक वास्तू दिसते समोर, ती बघूया काय आहे. इथे तलाव आहे ना, ते पहिले तलाव दाखवूया. हे इथे समोर तलाव आहे, मोठा तलाव आहे हे. आता दिसणार नाही धुक्यामुळे पूर्ण एकदम प्रॉपर. पाऊससुद्धा वाढलेला आहे. हे इकडनं पूर्ण त्या तिथपर्यंत तलाव आहे. तर आता आपण जाऊया, ही वास्तू मंदिर आहे का काय बघूया जवळ जाऊन. या इथे बघू शकता, हे मग अशी वास्तू दाखवत होतो ते शिवमंदिर आहे. आणि या शिवमंदिरात तुम्ही बघू शकता मित्रांनो, सगळे लोक चप्पल घालून आतमध्ये गेलेले आहेत. काय बोलणार आता या लोकांना. मी बोललो तरी पण मी जसं काढणार पाऊस जाणार. तू घातल्यावरती रेनकोट जायचा, आधीच काढला असता एवढा पाऊस आला नसता. बघू शकता हे सगळे लोक सगळे चप्पल घालून मंदिरात गेले. मगाशी सुद्धा एक तोफेवरती चढून फोटो काढत होते. त्यांना आवाज दिलाय चप्पल बाहेर काढा. तेच ना त्यांना समजलं पाहिजे. हा समजलं पाहिजे. आता मगाच होते ते मराठी आपण तर होते. कॅमेरा चालू प्रतिक्रिया येऊ दे तुझ्या. चालू केलं. मस्करी नाही. आता लोकांना कळलं पाहिजे मंदिरात जाताना चप्पल घालून जायचं की काढून जायचं. टोपीवरती लोक चढून फोटो काढतात. इकडे असे म्हणजे वन अधिकाऱ्यांची काही देखरेख नाही आहे, त्यामुळे ते लोक कसेही वागतात. एवढे सूचना फलक लावलेत, पण सूचना फलक कोण वाचतं काय. तर मगाशी मी हे तलाव दाखवलेले बघू शकता. तिकडनं आपण एक तलाव दाखवलेला, तो एक आहे आणि त्याच्याच बाजूला दुसरा एक तलाव आहे. 2 तलाव असे आणि मध्ये थोडी अशी जागा आहे बाजूबाजूला. अकरा मार्च इसवी सन 1818 रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली. 3 दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोटावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोटारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली. आता पाऊस खूप जोरात सुरू झालेला आहे आणि आपला किल्ला आहे ना संपूर्ण बघून झालेला आहे. खूप छान किल्ला होता. शिवमंदिर, कोराई मातेचं मंदिर, बुरुज, झेंडा बुरुज आणि तटबंदी तर इतके छान होते. आणि आता सगळं त्याचं बांधकाम केलेलं आहे नवीन, त्यामुळे बघायला अजून छान वाटतं. तर तुम्हीसुद्धा किल्ल्याला भेट देऊ शकता. आणि आता आपण गडाच्या खाली उतरलेलो आहे. तर व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.